मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीय वादाचा आरोप केला। राज ठाकरेंकडून गेल्या काही दिवसांपासून पवारांवर सातत्याने टीका केली जाते। राज्यात फोडाफोडी आणि जातीय वादाच्या राजकारणाची संस्कृती पवारांनी आणल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। जातीय वाद, फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो। या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत। राज ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातला जातीयवाद आणि फोडाफोडीच्या राजकारणाचे जन्मदाते शरद पवार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। शरद पवारांनी शिवसेनेच्या अनेक बडे नेत्यांना फोडल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। जातीयवाद, पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो। या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत। कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली। अनेक असे लोक जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रातल्या जातीय दंगली आणि आंदोलनाला शरद पवारांची फूस असते असा आरोप शिवसेनेनं केला। महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली असाव्या, आंदोलन असावं, याला फूस द्यायचं जर काम कोणी केलं असेल आजपर्यंत महाराष्ट्रात, ते शरद पवार साहेबांनी केले। हे महाराष्ट्र जाणवलं, याला काही नवीन नाही, हा माझा काही आरोप नाही, हे सत्य आहे। शरद पवारांवर टीका करून हेडलाईन होते हे माहीत असल्यानं राज ठाकरेंनी टीका केल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। 25 वर्ष तेच ऐकते आणि ही एक लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना। शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते, त्यामुळे इतना तो हक बनताय। राज ठाकरेंची टीका म्हणजे विनोद असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। राज ठाकरे जे बोलले ती स्क्रिप्ट भाजपनं लिहिली का असा सवाल राष्ट्रवादीने केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण वाढलं। जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहेत असं अतिशय हास्यास्पद विनोदी वक्तव्य मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं। परंतु त्यांच्या या वक्तव्याच्या मागे भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे का असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला। शरद पवारांवर सातत्यानं राज ठाकरे टीका करतायत। पवारांवर जातीयवादपणाचा आरोप पुन्हा पुन्हा केल्यानं त्याचा शरद पवार यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।